डाउनलोड करा इयत्ता 10वी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करा। तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाच्या अर्थछटा लिहा। उत्तर: तुम्ही शहाणे आहात असे अनेकदा म्हटले जाते। त्यावेळी ऐकणाऱ्याच्या समजूतदारपणावर, त्याच्या विवेकावर बोलणाऱ्याचा विश्वास असतो। आई आपल्या मुलाला बाळा तू शहाणा आहेस असे म्हणते तेव्हा तिच्या मनात आपल्या मुलाबद्दल अशीच खात्री असते। आपला मुलगा विवेकी आहे, तो वाईट वागणार नाही, इतरांना दुःख देणार नाही असा तिला विश्वास असतो। कधी कधी या उद्गारातून आई आपल्या मुलामध्ये चांगुलपणाचा भाव निर्माण करीत असते। मात्र प्रत्येक वेळेला तुम्ही शहाणे आहात या वाक्याचा असा सरळ, प्रांजळ व निष्कपट अर्थ असतोच असे नाही। काही व्यक्ती मुळातच लबाड असतात, चूक लपवण्यासाठी बुद्धीचा दुरुपयोग करतात। कधी कधी तर काही माणसांना खरोखरच साधी सोपी गोष्टही कळत नाही। कितीही समजावून सांगितले तरी त्यांना ते समजतच नाही। मग त्यांना तुम्ही शहाणे आहात असे ऐकवावे लागते। येथे शहाणे हा शब्द वापरलेला असला तरी आपण मनातल्या मनात तुम्ही अतिशहाणे आहात म्हणजे तुम्ही मूर्ख आहात असेच म्हणत असतो।